हिंगोली स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेबद्दल आपल्या शुभास्ते संपन्न करून आपण या बैठकीला प्रारंभ करा. विजयाचा महाबली करून करावयाचे आव्हान विजयाचा महाबली संपर्क करून शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे सन्माननीय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील, शिवसेना युवती सोलापूर जिल्हा सन्माननीय संजय बाबा कुंभारे, सन्माननीय महेशजी झुंटे, सन्माननीय आपण या आवाज बैठकीचं प्रस्तावित करत आहोत. बैठकीचा एक संदर्भ आहे त्या बियाण्याच्या संदर्भात उशीर झाला सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागतो. बरीचशी लोक आता इथून निघून गेली त्याच्यामुळं जे काय राहिले त्यांची पहिल्यांदा माफी मागतो. आता आजची आढावा बैठक बोलावण्याचं कारण एक आहे की बियाणं बियाणे ह्याच्यासाठी आता पक्षानं सर्वात महत्वाची मोहीम हातात घेतलेली आहे. ह्याच्यावर सगळेच जे माळशिरस तालुक्यातल्या शिवसेनेचे पदाधिकारी वरिष्ठ असलेली पार्टी असलेली मोठी असलेली त्यांना एक महिनाभर पूर्ण पक्षासाठी वेळ देण्यासाठी या आढावा बैठक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळं मार्गदर्शन थोड्या वेळात वरिष्ठ पदाधिकारी आपल्याला देतील तेवढं थांबतो. आदरणीय जगन्नाथ दादा बैठकीमध्ये आपला सल्ला आपण स्वीकारावा आवाजही बोलणार आहे. आपल्या शुभास्ते दादाचा सल्ला या ठिकाणी स्वीकार होतोय. एकदा दादा सर आपल्या एक राज्याचं उद्योगपती नेतृत्व राज्याची नेते सन्माननीय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील आज या आढावा बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले. दादांचा सन्मान आज आढावा बैठकीच्या निमित्ताने माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी संपर्क करतोय. दादांचं एकामध्ये जोरदार ताली झाली पाहिजे. पुढच्या विनंती करतोय सोलापूर जिल्हा शिवसेना अध्यक्ष सन्माननीय महेशजी झुंटे साहेब यांचा सन्मान निखिल परंगे यांच्या शुभास्ते आल्याने संपन्न होईल. सोलापूर जिल्हा शिवसेना नेते संजय बाबा कुंभारे यांचा सन्मान सुनील भुमरे सर यांच्या शुभास्ते आम्ही संपन्न करतोय. सन्माननीय कुंभारे साहेब आपल्याला विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतरची विनंती करतोय माळशिरस तालुका पंचायत समितीचे नूतन सभापती सन्माननीय शिवसेना नेते दत्ता भैया यांचा सन्मान सतीश भाऊ सपकाळ यांच्या शुभास्ते आम्ही या ठिकाणी संपर्क करतोय. सन्माननीय भैयांना विनंती करतोय सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. पुढची विनंती करतोय सोलापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख शिवसेना नेते सन्माननीय दीपक खांदाणे आपला सन्मान शिवाजी भोंगारे यांच्या शुभास्ते आम्ही संपर्क करतोय. माननीय दीपकरावजी खांदाणे साहेब आपला सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती करतोय. माननीय दीपक खांदाणे साहेब आपल्याला विनंती करतोय आपला सन्मान आपण स्वीकारावा. सन्माननीय महादेव सावंत यांच्या शुभास्ते आणि या बैठकीच्या निमित्ताने सन्माननीय देशमुख साहेब आठवणी उपस्थित झालेले आहेत. मंचावरील सर्व मान्यवरांसह आणि मंचाच्या समोरच्या बाजूला अस्वस्थ झालेल्या सर्व शिवसैनिकांचं परिषदेला माळशिरस तालुक्याच्या वतीने या आढावा बैठकीच्या निमित्ताने सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आपल्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जी संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम सुरू केली गेली की जे आता SRL येणार आहे नवीन होणार आहे त्यावर नवीन
मतदारसंघ निर्माण होणार त्याची बांधणी करण्यासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख आदरणीय चंद्रराव पाटील साहेबांच्या ठिकाणी जिल्हा संपर्क माढा लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून निवड केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे माळशिरस तालुक्यातील नेतृत्व करणारे आदरणीय सतीशदादा सरकार उपस्थित मान्यवरांचं आता नाव मी मागून घेत नाही का वेळ उशीर झाला की दोन मिनिटांमध्ये आपल्याला तो आदेश आपण खालपर्यंत जाऊन प्रत्येक मतदार यादीचं पुनर्निरीक्षण करून आपला मतदार त्या मतदार यादीत छापून राहिला पाहिजे आणि जो मतदार बाहेरचा या ठिकाणी आपल्याकडे नोंद झालेली आहे त्या मतदाराचं जबाबदारी या बीएलओवर असणार आहे. सतीशदादा सरकार यांनी संपूर्ण बीएलओची यादी दिली आहे. आज या ठिकाणी आपण बघितलं जबाबदारी घेतल्यानंतर चंद्रराव पाटील साहेब त्याला माझ्या माहितीवरून 4 ते 5 लावला हे आपल्या माढा लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे आणि वारंवार या येणाऱ्या 1 महिन्यात किंवा 7 ते 8 वेळा या ठिकाणी चंद्रराव पाटील साहेब इथे येणार नाही. जशी या पद्धतीने आज आपली प्राथमिक मीटिंग झाली तशी प्रत्येक मीटिंग आपण या ठिकाणी प्रत्येक पंचायत समिती गणात घेणार आहोत, नंतर जिल्हा परिषद गणात घेणार आहोत, नंतर त्या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षण या ठिकाणी आरोग्य साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. ते सगळं काम आपण डोळ्यात करावं आणि माळशिरस तालुक्यातला मी धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं तुम्ही शिवसेनेचा भाग या खुर्चीवर बसला आणि सभापती तुमच्या शिवसैनिकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि संजय बाबा कोकाटेंना सुद्धा सांगतो की तुम्ही या ठिकाणी माळशिरसकडे लक्ष घाला. या ठिकाणी माळशिरसला चांगली पेस आहे आपल्याला राजकारण करण्यासाठी समाजकारण करण्यासाठी अजून 3 वर्ष आपल्या हातात वेळ आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे चंद्रराव पाटील साहेबांसारखे नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यांचा वैयक्तिकच एवढा मित्र परिवार आपल्या मतदारसंघात आहे की त्या मतदारसंघात त्यांच्या मित्र परिवाराचा फार मोठा फायदा आपल्या शिवसेनेला होणार आहे आणि यामुळे निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ही अपेक्षित आहे की संपूर्ण राज्यातील 48 खेड्यात प्रत्येक खेड्यात शिवसेनेची शाखा झाली पाहिजे, कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे, संघटन मजबूत झालं पाहिजे. ही आपण पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं आणि सतीश सरकार मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या माळशिरस तालुक्यात शिवसेना उभी केलेली आहे. आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीची त्यांच्या पाठीशी उभा आहे. आपण सगळ्यांचा वेळ घालून सगळ्यांना एकत्रित करू पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यात प्रवेश जरी झाला असला तरी येणाऱ्या काळात नगरपंचायतीची सुद्धा निवडणूक आहे त्याची सुद्धा या ठिकाणी आपल्याला 7 ते 8 महिन्यांनी तयारी करायची. 3 नगरपंचायतची निवडणूक आहे त्याला आपल्याला लक्ष ठेवून या ठिकाणी काम करायचंय आणि नक्कीच कोणी चंद्ररावच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 3 नगरपंचायत आपण निवडून ही चंद्रराव पाटलांना भेट देण्यासाठी आपण सर्वांनी आजपासून कामाला लागावं एवढं बोलून थांबतो. जय तालुका प्रमुख सतीश सरकार त्यांचे सर्व सहकारी आणि ठरलेल्या माझ्या बंधुभगिनी एकनाथजी शिंदे साहेबांनी श्रीकांत दादांनी हे काम सुरू केलंय. खरं तर हे काम शिवसेनेसाठी खूपच नवीन आहे. कारण आपण बघितलं भारतीय जनता पार्टीने मतदार यादीच्या एका पानावरती पडला प्रमुख केला आणि गेल्या 10-20 वर्षांमध्ये त्यांनी जे मतदार यादीवरती काम केलं त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून आज आपल्याला सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून आलेली दिसते. हेच श्रीकांत शिंदे साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पहिल्यांदाच सतीशला सुद्धा तालुका प्रमुख झाल्यावर पहिल्यांदाच वाढत असत आपल्याला काम ही प्रायमरी आहे. याच्यानंतर प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये जाणं आणि पुन्हा 1 महिना कामाचं
स्वरूप काय झालं ह्याच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवण्याचं काम चंद्रकांत पाटील साहेब करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पहिलवानाच्या एका डोक्यात शिरले की मग ते काय तुम्हाला सोडत नाही. आणि या ठिकाणी प्रामुख्याने माळशिरस असेल, सांगोला असेल, माढा असेल, करमाळ असेल, हे माढा लोकसभेमध्ये असणारे 4 विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये मला वाटतं माळशिरस तालुक्यामध्ये तर घराघरी पैलवान असण्यासारखा आहे. आणि याचा फायदा या मतदार यादीच्या पुनर्रचनेबरोबर पक्षाला व्हावा. याच पद्धतीनं म्हणूनच पक्ष नेत्यांनी चंद्रकांत पाटील साहेबांची निवडणूक या ठिकाणी केलेली. आज त्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या जास्त विषयावर बोलावं असं मला काही वाटत नाही. परंतु माळशिरस तालुक्यामध्ये 2 प्रवाह नेहमी तयार झाले. तिसरा प्रवाह कधी तयार झाला नाही. परंतु आता संधी आली. खरं तर विधानसभेला झाले असतील पण जानकर साहेब आणि मोहिते पाटील एक झाल्यामुळे मला ती संधी गेली. आता शिवसेनेच्या रूपाने या तालुक्याला एक तिसरी शक्ती तयार करण्याची चांगली संधी मिळालेली आहे. आणि या संधीचा फायदा 2 पैलवान घेतील अशी शंभू महादेवची प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना यापुढे आपल्या संपर्क प्रमुखांच्या नाव उंचावे आणि अशा प्रकारचं काम आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सांगतो जय जय. बारा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दमन महाराष्ट्र केसरी तथा राज्याची शिवसेनेचे युवा नेते समाधी चंद्रकांत पाटील साहेब आपल्याबरोबर जानकारी. आज या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासाठी SIR, BLO, BLA या संदर्भाची ठराव बैठक आज आपण आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी उपस्थित असणारे मार्गदर्शक संजय बाबा, जिल्हा प्रमुख शिवटे साहेब, उपस्थित असणारे माळशिरस तालुक्याचे सभापती दत्ता मगर, त्याच पद्धतीने माझ्यासमोर आलेले आटपाडीचे युवा नेते प्रदीप देशमुख, उपस्थित असणारे सर्व मान्यवर ज्यांनी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी आतापर्यंत काम केलं असा कार्यक्रम आयोजित केला. आपले तालुका प्रमुख सतीश सरकार, उपस्थित असणारे सर्व समोर बसलेले सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर. तरी आजची शिवसेना पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. कार्यक्रम कुठला व्हावा, समान व्हावा असं कुठलं काही निर्णय नको. पण मी असं काही करमाळा असेल, माढा बोलतो प्रत्येक ठिकाणी बैठक घेतात की SIR काय, BLO काय काम करणार आहे, BLA काय काम करणार आहे या संदर्भात आज बैठक होती. आणि पक्ष प्रमुखांचे सक्तीचे आदेश आम्हाला संपूर्ण संपर्क प्रमुखांना, संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत. आणि मला प्रामुख्याने सांगायचे जिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, हे काम जे आज आपण करणार आहे ते 20 वर्षांनी एकदाच काम करायचं. पक्षासाठी आपल्याला 20 वर्षांना एकदाच हा 1 महिन्याचा वेळ द्यायचा. आणि जी SIR जो आहे ती म्हणजे आपल्या भाषेत आपण म्हणू की जनगणना नंतर तुम्हाला मला वाटते बाबा आता 26 महिने झाले.
2009 सालामध्ये 9 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामुळे 20 वर्षात हे एकदाच काम करायचं आपल्याला, पक्षासाठी 1 महिना द्यायचा. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना मी आज अगदी प्रेमाचा सल्ला देतो सर्वांना. खरं आपल्याला पदावर ज्याला काम करायचं, शिवसेना पक्षामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला पक्षासाठी 1 महिना द्यावाच लागेल. येणाऱ्या काळामध्ये काही दिवसात 3-4-12 तारखेला आदरणीय आपल्या पक्षप्रमुखांचा पंढरपूर दौरा आहे, भगीरथदादांचा तिथे प्रवेश आहे. 13 तारखेला खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आढावा बैठक सोलापूर या ठिकाणी घेतली आहे. 12-13 तारीख समजली की 14 किंवा 15 तारखेला आपण परत माढा लोकसभा मतदारसंघाचा पूर्ण दौरा टाकणार आहोत. त्याचं प्रामुख्याने त्याचं स्वरूप असं असेल, प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आपण सर्वजण जे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख आहेत किंवा शाखा प्रमुख असतील, आपले उपजिल्हा प्रमुख असतील, प्रत्येक पंचायत समिती गणाचा असा आपल्या संपूर्ण तालुक्याचा एका दिवसाचा दौरा असणार. त्या ठिकाणी गेल्यानंतर पंचायत समितीच्या घरातील जी गावं आहेत, 4, 5, 6 काही गाव असतील, त्यातले बेरडी मी आता मला जी यादी दिलेली आहे ते 5-6 गावची बेरडी त्या पंचायत समिती घराच्या गावामध्ये करून घ्यायची आणि तिथे त्यांची एक आढावा बैठक होती. एका दिवसामध्ये असा आपण एक तालुका पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरणार आहोत. त्या ठिकाणी बेरेंना आपण समजून सांगणार आहोत बेरेचं त्यांचं काम काय आहे, मला त्याची माहिती आहे, पण येणाऱ्या काळात काय काम करायचं. त्याच्यानंतर 3ऱ्या टप्प्यात हे सगळे तालुक्याचे बेरे एका ठिकाणी घेऊन हॉल असा घेऊन प्रोजेक्टवर आपल्या पक्षात मध्यवर्ती कार्यालयात त्याची ट्रेनिंग होणार आहे. एवढं काम आपल्याला हे येणाऱ्या आपलं किंवा 10 दिवसात करायचं. त्यानंतर मग बीएलए काय काम करतोय, तळागाळापर्यंत पोहोचलाय का नाही पोहोचलेला, बीएलए बरोबर पोहोचतोय का नाही पोहोचतोय, हे माझ्या सहित जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख प्रत्येक गावोगाव जमवणार आहे. मला बऱ्याचशा पंचायत समिती गावामध्ये तयारी माझ्याकडे कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळे तालुका प्रमुखांना प्रत्येक गावामध्ये जाऊन बघायचे की आपल्या बीएलए काम करतोय का नाही करत. एवढी मोठी जबाबदारी पक्षाला संपर्क प्रमुखापासून ती शाखा प्रमुखापर्यंत दिलेली आहे. कारण त्याचं महत्व तुम्हाला आता मी तेवढं काय सांगायला सर्वत्र आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो. आज जे आपले आपण परवाची निवडणूक झाल्या, 2-3 लोकसभा झाली, विधानसभा झाली, आपण अनेक ठिकाणी ऐकले की बोगस मतदान लागलं होतं, डुप्लिकेट मतदान लागलं, त्यामुळे निश्चित निवडून आली, निश्चित 10 मतदान पडली, 15 मतदान पडली. हे येणाऱ्या काळामध्ये होणार नाही. की बाहेरचं मतदान लागलेलं आहे ते मतदान काढण्याची आपल्याला आज संधी आहे. कारण आज माझं जरी मतदान लावायचं परत नाव मतदान यायचं म्हटलं तर माझ्या आई वडिलांचा 2002 सालाचा पुरावा तर त्या निवडणूक त्यावेळेस माझं मतदान यायचं लागायचं. हे एवढं अगदी कडक नियम निवडणूक आयोगाचे असल्यामुळं जास्त करून डुप्लिकेट मतदान किंवा बोगस मतदान लागणार नाही. पण बीएलओवरती आपल्या वेळेचं लक्ष असलं पाहिजे. डुप्लिकेट मतदान लागलं गेलं नाही पाहिजे. कारण बीएलओ असं असते की बीएलओ काय जरी केलं तर बीएलओ हा शिक्षक असेल, तलाठी असेल, ते त्याच्या कार्यालयात बसून ती यादी तयार करणार. त्या यादीवर आपलं लक्ष राहिलं पाहिजे. बीएलओ अशी प्रामुख्याने बरीच कामं बीएलओची आहेत. ट्रेनिंग मध्ये आपण सांगू सर्वांना. पण आजची जी प्रामुख्याने बैठक झाली ती प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे. काल सांगोला झालं, आज गिंती विधानसभा मतदारसंघ झाले, परवा फलटण, मान, खटाव आपण पाडा लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. ही आपली प्राथमिक पिढी झाली आहे. पुढची पिढी असणार आहे पंचायत समिती गणात. त्यानंतर तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि प्रत्येक गावात जायचं. बीएलए आपलं काय काम करतोय, कुठपर्यंत झालंय, बीएलओ करतोय का काय करतोय, हा रिपोर्ट आम्हाला द्यायचा आहे. आम्ही पक्ष कार्यालयात तो जमा करणार. खरं तर आजच विचारून घ्या तुम्ही या बीएलएला काम जमणार आहे किंवा नाही जमणार. नसेल तर पद्धतीने काही आपण दुसरा बीएलए देऊ. पण नाव देऊन सुद्धा काम जर करणार नसेल तर त्याची राजीनामा घ्यायच्या अगोदर आपण तिथे आपल्याला सांगितलं पाहिजे. मला जमणार नाही किंवा माझी अडचण आहे, घरची अडचण आहे, शारीरिक अडचण आहे. म्हणून जास्तीत जास्त गांभीर्याने घेऊन आपले मत, आपल्या माणसांचं मतदान कशा पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया. आज ही कुठली सभा बैठक अशी निवडणुकीची प्रचाराची सभा वगैरे काय म्हणतो, फक्त
पुढच्या येणाऱ्या 8-15 दिवसात आपण काय काय करायचे पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी या आढावा बैठकीमध्ये 12-13 तारखेला साहेबांचा दौरा झाला, 13 तारखेला साहेबांचा दौरा झाला, 16-17 तारखेला बाबा असतील जिल्हा प्रमुख आपण मिळून एक तारीख ठरवून त्या तारखेला आपण सभापती सभापतींना बरोबर घेऊन आपण पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती जायचे की यादी जोपर्यंत आलेली आहे ती परत आपल्याला मेहनतीवरती पडावी. मग 8-12 दिवसात जे आपल्याला आतापर्यंत निवडणुकीच्या काळामध्ये मी काम केलेलं आहे, बूथ कमिटी असतील, अनेक कामं केलेली असतील, प्रचाराचे असतील, हे जे काम आहे हे 20 वर्षात एकदाच करायचे. सर्वांनी समोर असलेल्या सर्वांना पण माहीत असेल. आता जर आपण चुकलो, आज जी जनगणना होणार आहे त्यातलं जे मतदान यादीत नाव येणार आहे त्यावर पुढचं आरक्षण ठरणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आरक्षण काय पडणार आहे किंवा आहे ते होणार आहे का ते आज आपल्याला त्या मतदार यादीवर ठरणार आहे. म्हणजे एखादा आपला शाखा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल किंवा जिल्हा प्रमुख आपल्या लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो शिवसेनेचा, म्हणजे विधानसभेचा उमेदवार होऊ शकतो. एवढी ताकद आपल्या पक्षामध्ये आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय सर्वांनी मुळात काम करण्याची आज वेळ आलेली आहे. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये मी काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जो माझा मान सन्मान केला, सत्कार केला त्याबद्दल मी आपले तालुका प्रमुखांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अभिताईंचा सन्मान या ठिकाणी वारसेस तालुका शिवसेनेच्या वतीनं सन्मान होईल. आम्ही सर्वांनी ताईंना विनंती करतोय सर्वांना आपण स्वीकार करावा. या आपण कार्यक्रमाचा उद्देश करावा अशी विनंती. महाराज लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आरतीताई, बसवंतीताई, त्याचबरोबर युवासेनेचे अण्णासाहेब वाघमारे, त्याचबरोबर विजय कुंबळे, त्याचबरोबर माईसर पंचायत समितीचे व शिवसेनेचे आमचे नेते सर्वज्ञ दत्ताराया लोगर, त्याचबरोबर युवा नेते त्यांचे देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार या ठिकाणी मानतो आणि कार्यक्रम संपला. धन्यवाद.